बालमित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हात ही मनुष्याची कर्मेंद्रिय होत. हात या कर्मेंद्रियाच्या माध्यमातून परिश्रम व या परिश्रमास बुद्धिचातुर्याची साथ यांच्या बळावर मनुष्याने प्रगतीचे शिखर गाठले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमास पर्याय नाही. परिश्रम शारीरिक व बौद्धिक अशा दोन्ही स्वरूपाची असू शकतात. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी अशी म्हण आहे. अशाच या परिश्रम म्हणजेच श्रमप्रतिष्ठा या नैतिक मूल्यावर आधारित ही गोष्ट कार्टून ॲनिमेशनद्वारा मी तुम्हा सर्वांसमोर सादर करीत आहे. या मनोरंजक गोष्टीचे नाव आहे अय्यय्यो. संकेत इयत्ता 8वीत शिकत होता. तो त्याच्या आजीसोबत एका छोट्या शहरात राहत होता. आजी लोकांच्या घरची कामे करून संकेतचे शिक्षण व घर चालवत असे. आजी आता वयस्कर झाली होती, त्यामुळे ती वारंवार आजारी पडत असे. तिला सतत संकेतच्या शिक्षणाची काळजी वाटत असे. संकेतलाही आजीची व आपल्या शिक्षणाची चिंता वाटत होती. आपणही काहीतरी काम करावे, त्यामुळे आजीलाही मदत होईल व आपल्या शिक्षणाचा खर्च थोडाफार भागवू शकू, असा विचार सतत संकेतच्या डोक्यात येत असे. संकेतची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती. तो आजीला म्हणाला, आजी, माझी वार्षिक परीक्षा नुकतीच संपली आहे. शाळेला मे महिन्याची सुट्टी आहे. मी सुट्टीत काही काम केले तर थोडे पैसे पण मिळतील. त्यामुळे माझ्या शिक्षणाचा काही खर्च भागवू शकेल व तुलाही मदत होईल. आजी संकेतकडे कौतुकाने पाहत म्हणाली, फार गुणी आहे माझा संकेत. पण बेटा, तुझ्यासारख्या छोट्या मुलाला काम कोण देणार? आजी, मी कंजूसमाल शेठजींच्या दुकानाबाहेरील फलक वाचला आहे. त्यांना कामासाठी मुलगा पाहिजे असे त्या फलकावर लिहिले होते. संकेत आजीला म्हणाला, ते कंजूसमाल शेठजी मुलांकडून कामे करून घेतात, पण त्यांना पगार देत नाही असे मी त्यांच्याबद्दल ऐकले आहे. आजीने संकेतला सूचित केले. आजी, मी खूप मन लावून काम करेन. शेठजी मला नक्की पगार देतील. संकेत म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आजीने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच संकेत कंजूसमाल शेठजींच्या दुकानात पोहोचला. शेठजींना म्हणाला, शेठजी, मी तुमच्या दुकानाबाहेरील फलक वाचून आलो आहे. मला कामाची गरज आहे. मला काही काम मिळेल का? हो, तुला काम मिळेल, पण माझी एक अट आहे, ती नीट ऐक. मी सांगितलेले सर्व काम तुला पूर्ण करावे लागेल. एक जरी काम तू पूर्ण केले नाहीस तर तुला संपूर्ण महिन्याचा पगार मिळणार नाही. जमेल का तुला? कंजूसमाल म्हणाला, एवढेच ना शेठजी, मी तुम्ही सांगितलेले सर्व काम पूर्ण करेल. असे बोलून संकेतने कामाला सुरुवात केली. संकेतने महिनाभर अगदी मन लावून काम केले. कंजूसमालला तक्रारीची एकही संधी दिली नाही. आज पगाराचा दिवस. संकेत अगदी खुशीतच दुकानात पोहोचला. कंजूसमालला म्हणाला, शेठजी, आज मला माझा पगार मिळेल ना? हो, मिळेल. पण तुला माझी अट लक्षात आहे का? अजून आजचा पूर्ण दिवस बाकी आहे. ही पिशवी घे आणि बाजारातून अय्यय्यो घेऊन ये. कंजूसमाल म्हणाला. अय्यय्यो? संकेतने प्रश्नार्थक नजरेने विचारले. हो, अय्यय्यो. जर तू हे काम पूर्ण केले नाहीस तर तुला पगार मिळणार नाही, लक्षात ठेव. कंजूसमाल धमकीच्या स्वरात म्हणाला. बिचारा संकेत पिशवी घेऊन अय्यय्यो आणण्यासाठी बाजारात निघाला. संकेतला प्रथम बाजारात फळाचे दुकान दिसले. अय्यय्यो, हे एखादे फळ असू शकते का? चला, मी जाऊन पाहतो, असा विचार करून तो फळ विक्रेत्याकडे गेला. फळ विक्रेत्याला म्हणाला, काका, तुमच्याकडे अय्यय्यो आहे का?
त्याच्याकडे बघत फळ विक्रेता रागानेच म्हणाला. ए पोरा, सकाळी सकाळी डोकं खराब करू नकोस. चल निघ इथून. दुकानदाराचे ओरडणे ऐकून संकेत पुढच्या दुकानात निघाला. बाजूला संकेतला कपड्यांचे दुकान दिसले. अय्ययो, एखाद्या कपड्याचा प्रकार असू शकतो. मी जाऊन बघतो. संकेत कपड्याच्या दुकानात गेला व दुकानदाराला म्हणाला. दादा, मला अय्ययो प्रकारचे कापड दाखवा ना. संकेतची ही विचित्र मागणी ऐकून दुकानदार त्याला म्हणाला. अरे छोकरा, असं कोणतं बी कापड अजून कापडाच्या मिलमध्ये बनलेलं नाही. दुसरं काही दाखवू का? नाही, नको. असे म्हणून संकेत पुढे निघाला. संकेत बाजारातील जवळजवळ प्रत्येक दुकानात गेला, पण त्याला अय्ययो काही कोठे भेटले नाही. त्याला समोर औषधांचे दुकान दिसले. अरे अय्ययो, नक्कीच एखादे औषध असू शकते. हे माझ्या आधीच लक्षात यायला हवे होते. चला आता मी पटकन जाऊन घेतो. दादा, मला अय्ययो औषध द्या. संकेत म्हणाला. अरे, तुला काही त्रास होतोय का? मला माझ्या मालकांनी अय्ययो आणण्यास सांगितले आहे. त्यांना काय त्रास होतोय हे आधी नीट विचारून ये, तरच मी तुला औषध देऊ शकेल. संकेत व औषध विक्रेत्याचे बोलणे समोरच भाजी विकण्यासाठी बसलेल्या मावशींनी ऐकले. ए मुला, जरा इकडे ये बरं. भाजी विकणाऱ्या मावशींचा आवाज ऐकून संकेत त्यांच्याकडे गेला. तुला कंजूस माल शेठने पाठवले आहे का? हो मावशी, पण तुम्हाला हे कसे समजले? अरे, तुझ्यापूर्वी ही 4-5 मुले अशीच मागणी घेऊन इथे आली होती. त्यांनाही कंजूस माल शेठनेच पाठवले होते. नोकरांना पगार द्यावा लागू नये म्हणून तो त्यांना असे काहीतरी काम सांगून पाठवतो. काम पूर्ण केले नाही तर पगार देत नाही. अय्ययो नावाची कोणतीच वस्तू बाजारात नाही. तू आता घरी जा. कंजूस माल तुला काही पगार देणार नाही. भाजीवाल्या मावशींचे बोलणे ऐकून हताश संकेत परत घरी जाण्यासाठी निघाला. समोर एक झाड दिसताच झाडाखाली बसला. खिन्न मनाने विचार करू लागला. माझ्या पूर्ण महिन्याच्या मेहनतीचे फळ मला काहीच मिळाले नाही. आजीने मला आधीच सावध केले होते. काय करावे बरे, त्याला काहीच सुचेना. तेवढ्यात संकेतला समोरून एक विंचू जाताना दिसला. विंचवाला पाहून संकेतच्या डोक्यात एक कल्पना आली. विंचवाला त्याने पिशवीत भरले. काहीसा विचार करून तो परत दुकानाकडे निघाला. संकेतला पाहताच कंजूस माल म्हणाला. काय संकेत, केलंस का माझं काम पूर्ण? संकेत म्हणाला. हो शेठजी, मी तुम्ही सांगितलेले काम पूर्ण केले आहे. मी तुला अय्ययो आणायला सांगितले होते, आणलेस का? हो, आणले ना शेठजी. कोठे आहे, दाखव पाहू. शेठजी, ह्या पिशवीत आहे, तुम्हीच हात घालून घ्या ना. कंजूस मालने पिशवीत अय्ययो घेण्यासाठी हात घातला. पिशवीत हात घातल्याबरोबर विंचवाने कंजूस मालच्या बोटाला डंख मारला. अय्ययो, अय्ययो. कंजूस माल हात झटकत मोठ्याने ओरडला. शेठजी, मी तुमचे काम पूर्ण केले आहे. आता मला माझ्या कामाचा पगार द्या. कंजूस माल त्याच्याकडे पाहतच राहिला. खिशात हात घालून त्याने संकेतला त्याचा पगार दिला. संकेत अगदी खुशीतच घरी परतला. आजीनेही संकेतचे तोंड भरून कौतुक केले. बालमित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.